नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। खरं तर हल्लीची जी काही तरुण मुलं आहेत ती शेतीकडे वळत नाहीत, अशा पद्धतीचा सगळा नकारात्मक सूर एका बाजूला येत असताना मला तुम्हाला एक सकारात्मक गोष्ट दाखवायची आहे, ती पण शेतीच्या अनुषंगानं। खरं तर हल्लीचे तरुण शेती करत नाही, त्यांना सोशल मीडियामध्ये गुंतून पडतात किंवा काहीतरी वेगळ्या मार्गाने जातात, अशा पद्धतीचा सगळा ट्रेंड असताना माझ्या शेजारी जो मुलगा उभा आहे तो इत्ता 12वीचं शिक्षण घेतो आहे आणि असं असताना सुद्धा त्यानं त्याच्या डाळिंबीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलेलं आहे। विश्वराज टोने असे या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे। सांगोला तालुक्यातील करांडेवाडी हे छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावामध्ये डाळिंबीची एकदम चांगल्या पद्धतीचं शेती तो केलेली आहे। आता हार्वेस्टिंग सुरू आहे, एकदम चांगल्या पद्धतीचा माल आहे। मला पहिल्यांदा तर एका प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून पाहिजे की मुलांना शिकायचं आहे, नोकऱ्या करायच्या त्या, काहीतरी मोठं बनायचं आहे, असं असताना तुझं वय 12वी आणि 12वी वयात तू एकदम चांगल्या पद्धतीचं डाळिंबीचं नियोजन केले, शेती करावी अशी का वाटलं? म्हणजे कसं वडील अपंग आहेत ना, वडील अपंग असल्यामुळे मोठा भाऊ पण बघतो शेती। मग राणा आमचं म्हणजे जवळजवळ 3-3.5 एकर आहे इथं आणि मला एक 3-3.5 एकर आहे। मग रान करायसाठी म्हणजे पैसे कर्ज येऊ लागले ना, म्हणजे आजोबांची डेथ झाल्यानंतर कर्ज जरा वाढल्यानंतर मग शेती करण्याचा निर्णय घेतला ना। म्हणजे आधी होती शेती पण एवढं उत्पन्न निघत नव्हतं। या 3-4 वर्षात जसं रेट वाढत चाललं मग तसं शेतीकडे अट्रॅक्ट झालो मी। मग आता शाळा आणि शेती असं कसं मॅनेज करतोय तू? सकाळी कॉलेजला 7:15 ते 12:15 कॉलेज असते, आलं का जेवण शेती करते, परत जेवण झालं का शेती द्यायचं, परत 2-4 वाजेपर्यंत शेतीचं काम झालं का परत घरी जायचं, परत घरी आल्यावर परत संध्याकाळी अजून काम। आता किती एकर जमीन आहे तुम्हाला सगळी? तरी 7 एकर आहे। 7 एकर जमीन आहे। आता डाळिंबी किती एकरावर आहे? डाळिंब तरी एक 4 एकरात। 4 एकरात। आता जे हार्वेस्टिंग सुरू आहे तुझ्या शेतामध्ये ते किती एकराचं, किती झाडाचं हार्वेस्टिंग सुरू आहे? एकराचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि 750 झाड आहे ते। बरं, म्हणजे 1 एकरामध्ये 750 झाडाचं हार्वेस्टिंग सुरू आहे। तर आता हा जो माल घेऊन चाललेला तू व्यापारी, साधारण किती दर मिळाला तुझ्या? 157 रुपये। 157 रुपयाचा दर मिळाला, प्रति किलो दर मिळालेला आहे। आता साधारण किती माल जाईल तुझ्या बागामध्ये सगळं? तरी 13-14 टन, आम्ही 15 टन अपेक्षा केली आहे, तरी मागे 1 टन 2 टन राहील, 13 टन पुढे जाईल। म्हणजे 15 टन माल जाईल, मात्र आपण मिनिमम 13 टनाचा तर हिशोब धरूया। आता 13 टनाचा जर माल धरला आणि 157 जर गुणले केलं तर साधारण मला वाटतं 21 लाखापर्यंतचं उत्पादन तुला 1 एकरामध्ये डाळिंबीमध्ये मिळते। आता साधारण ह्यातनं खर्च किती वजा करायचा आपण? तरी एक 3-3.25 लाख, 3-3.25 लाख रुपये खर्च वजा केला, 3 जरी लाख आपण खर्च वजा केला तर तुला एका वर्षात डाळिंबीमधून जवळजवळ 18 लाखाचं उत्पादन मिळते। ते पण एका प्लॉट मधनं, एका प्लॉट मध्ये, एका एकरामध्ये 2-3 प्लॉट आहेत ना। आता ते दुसरा एक प्लॉट आहे ते 450 झाडाचा आहे, त्याची एक 4 महिन्या म्हणजे जुलैचा प्लॉट आहे ते, आणि एक 250 झाडाचा आहे ते 2 सप्टेंबरचा प्लॉट आहे। असं वाटतं तुला आता 12वीला आणि एका एकरात तू 18 लाखाचं उत्पादन घ्यायला? खूप आनंद होत आहे की म्हणजे काहीतरी कष्टाचं चीज करून लावलं वडिलांच्या। वडिलांचं कष्ट नाही तरी पण त्याने आम्हाला मोठे केले हे महत्वाचं आहे ना, त्यांच्या कष्टाला फळ मिळालं त्याचाच आनंद आहे। आता काय जेव्हा इतर शेतकरी आसपासचे असतात, शेजारचे असतात, मला फळ बघतात, डाळिंब एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे, रंग एकदम चांगला आहे, साईज एकदम चांगली आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं फळ आलं, ही बघून तुझे शेजारी पाजाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असतात तुझ्याबद्दल? तरी म्हणतात की कलर साठी काय केलं, साईज साठी काय सोडलं, असं विचारतात। मी म्हणते ही नंदुशेर सागर साहेबांनी जे सांगितले ते ट्रीटमेंट फॉलो केलंय, त्याचा रिझल्ट आलाय। म्हणजे नंदुशेर सागर म्हणजे प्रॉफिट ॲग्रो, प्रॉफिट ॲग्रोचे जे काही नंदुशेर सागर आहेत त्यांचं नियोजन आहे तुझ्या सगळ्या बागेत? बरं, त्यांचं कसं मार्गदर्शन लाभलं तुला, कसे संपर्कात आले तुझे? ती मी इंस्टाग्राम वर बघताना त्यांची रील दिसली ना, मग त्याच्यावरनं कॉन्टॅक्ट झाला माझा। मग ते म्हटलं आता सेटिंग झाल्यानंतर त्यांचं ट्रीटमेंट चालू केलं म्या। मग सेटिंग झाल्यानंतर त्यांनी जसं सांगितलं ट्रीटमेंट फॉलो केलं, फवाऱ्याला पण त्यांचं, लिक्विडला पण त्यांचं नियोजन। साधारण काय कोणतं औषध वापरले याला? तू आता साईज मला एकदम चांगल्या क्वालिटीची वाटते, आता मी तिकडे बघतोय साईज 1 नंबर आलेली। साईज साठी काय वापरलं? साईज साठी क्रेस्टा 42-47, 48-47 हे लिक्विड वापरलेले आहेत, त्यामुळे तुला साईज एकदम चांगल्या क्वालिटीची आलेली। आता खर तर शेतकरी बांधवांनो, हा एकदम तरुण शेतकरी आहे, इतका 12वीचं वय आहे, शिकायच्या वयात त्यानं वर्षाला 1 एकरामधून 18 लाखाचं निव्वळ उत्पादन मिळवलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे हे जे कष्ट आहे, त्याच्या आई वडिलांचं कष्ट आहे, त्याच्या मोठ्या भावाचं कष्ट आहे। मात्र या सगळ्या सोबतच प्रॉफिट ॲग्रो जी काही कंपनी आहे शेतकऱ्यांसाठी काम करणारी, त्यांचं सुद्धा खूप मोठं श्रेय आहे आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून नंदू क्षीरसागर आपल्या सोबत आहे। साहेब, खर तर हा इत्ता 12वीला शिकणारा मुलगा आहे, तुमच्या संपर्कात आला,
आणि तुमच्या संपर्कात आल्यानंतर प्रॉफिट अॅग्रो एजन्सीची काय आपली औषधं यांना दिली, काय कशा पद्धतीने नियोजन केलं या बागेचं? यांना यांचं स्टेटमेंट चालू होतं, थोडं यांना प्रॉब्लेम यायला लागलं, मग यांनी मला कॉल केला. थोडं अलीकडे, त्यांना आपण त्यांना शेड्यूल दिलं पहिल्यापासून. पहिले त्यांना 2 स्प्रे मारा म्हणलं, तुम्हाला हे कसा रिझल्ट वाटतोय त्या हिशोबाने शेड्यूल तुम्ही फॉलो करा, नसलं तर तुम्ही कॅन्सल करा म्हणून सांगितलं त्यांना सरळ. मग ठीक आहे म्हणलं. मग ह्यांनी काय केलं, आपलं शेड्यूल यांनी फॉलो केलं, ह्यांना चांगला अत्युत्तम रिझल्ट आला. आणि कोणा म्हणले आम्हाला शेड्यूल अजून द्या, मग की काय करायचं, मला फोटो टाकायचे व्हॉट्सअपला आणि त्यांना मी शेड्यूल सांगायचो. मेनन साहेब कधी आले नाहीत बाग? आज झालोय, हार्वेस्टिंगला झालं. मग ते असं करत करत मग पूर्ण त्यांना खालचं ड्रिचिंगचं आणि स्प्रेचं पूर्ण नियोजन यांना ते प्रॉफिट अॅग्रो सोल्युशनच्या माध्यमातून यांना सर्व माहिती दिली. काय काय प्रोडक्ट वापरले आपली महत्वाची? यांना आपण साईज साठी क्रिस्टा दिलं होतं. पुन्हा ज्यावेळेस कळी त्याच्यामध्ये आपण रायडर म्हणून हा मॉलिक्युल वापरला होता, त्यावेळेस सेटिंग साठी चांगल्या उत्तम प्रकारे मदत करते आणि चांगली गाठ धरते आणि लांबी चांगल्या प्रकारे. ही साईज जी होती, ज्यावेळेस कळी आपली मोठी लांबती निघते त्यावेळेस साईजला चांगला फरक पडतो. बरोबर. त्यासाठी आपण रायडर हे 5 लिटरचा डोस दिला होता. म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन झालंय आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळाला. समाधानी आहे का? होय होय, खूप समाधानी. काय वाटतं तुला नंदू क्षीरसागरांचं मार्गदर्शन? लाख मोलाचं ट्रीटमेंट झाले सरांचं. बरं, एक नंबर ट्रीटमेंट आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे ट्रीटमेंट झाले त्यापेक्षा सर्वोत्कृष्ट ट्रीटमेंट आहे सरांचं. सर्वोत्कृष्ट. प्रॉफिट अॅग्रोच्या जे काय औषध तू वापरले त्याचा रिझल्ट कसा हो, आला? एक नंबर आला. प्रॉफिटच झाला आहे माझा प्रॉफिट अॅग्रोमुळे. प्रॉफिट अॅग्रोमुळे तुझा प्रॉफिट झालं. बरं, काय नंदू साहेब काय सांगचाल तुम्ही शेतकऱ्यांना, काय आवाहन करताल? इतरही शेतकऱ्यांनी प्रॉफिट अॅग्रो सोल्युशनचे प्रोडक्ट वापरावे आणि अतिउत्तम प्रकारे रिझल्ट आहेत आणि एकदा वापरून बघावे 100%. ठीक आहे, तर हा विश्वराज आहे. मला तुझं विशेष करून कौतुक आहे की तू इथं 12वीला आहे आणि कुठं तर उगाच काहीतरी गेम्स खेळत बसणं मोबाईलवर, काहीतरी वेगळ्या मार्गाला जाण्यापेक्षा तू चांगल्या पद्धतीची शेती करतोय आणि ह्या तरुण मुलानं इथं 12वीमध्ये शिकतोय आणि इथं 12वीला शिकत असताना अवघ्या एकरामधून 18 लाखाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि त्याला साथ मिळालेली आहे प्रॉफिट अॅग्रोची. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, हा व्हिडिओ पाहून काय वाटतं तुम्हाला, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रॉफिट अॅग्रोचं हे जे काय आपलं इन्स्टाचं पेज आहे, फेसबुकचं पेज आहे किंवा युट्यूबला बघत असला तर युट्यूबला फॉलो करा आणि शेतीविषयक असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रॉफिट अॅग्रोच्या सर्व जे काही 3 प्लॅटफॉर्म आहेत त्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.